आणि संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात अतिशय वेगवान आढावा। नाशिक पदवीधर मतदारसंघामधील लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे। काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे आणि दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असून इथे तिरंगी लढत होणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपने अद्यापही कुणालाच पाठिंबा जाहीर केला नसल्यामुळे लढतीमधील सस्पेन्स कायम आहे। सत्यजित तांबेंनी भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी प्रचाराला मात्र सुरुवात केली आहे। अहमदनगरच्या कोपरगावातील शिक्षण संस्थेमधील प्राध्यापक आणि शिक्षकांच्या भेटीगाठी तांबेंनी सुरू केलेल्या आहेत। याशिवाय मतदार नेत्यांच्याही भेटी घेत आहेत आणि सत्यजित तांबेंच्या आई आणि पत्नीचीही प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभाग असल्याचं दिसतंय। काँग्रेसने सत्यजित तांबे यांनाच पाठिंबा द्यावा अशी मागणी नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। काही तांत्रिक कारणांमुळे हा घोळ झाल्याने काँग्रेसने तांबे कुटुंबाच्या पाठीशी राहावं अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी ही माहिती दिली। सत्यजित तांबेंना भाजपने पाठिंबा दिला तर ते गोल्ड मेडल मिळवतील असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। तर निवडणुकीमध्ये भरपूर लोक उभी राहतात, त्यांना किती मतं पडतात त्याबद्दल बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया महाजनांनी शुभांगी पाटलांवर दिली आहे। तर फडणवीस आल्यावरती काय होईल हे सांगता येत नाही असंही महाजन म्हणाले। नागपुरामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश इटलेकवार यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलेलं आहे। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये पक्षानं सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं इटकेलवार यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट नाही हे नाशिक नागपूर पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून स्पष्ट झालंय असं नाना पटोलेंनी म्हटलं। उद्या नागपूर नाशिकचं चित्र स्पष्ट होईल आणि आम्ही 5ही जागा जिंकू असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी 10 जणांनी माघार घेतलेली असून एकूण 23 जण रिंगणात आले आहेत। त्यात भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार या तिघांमध्ये लढत असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार शरद झांबरे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर मंगळवारी निवडणूक आयोगामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईमधल्या प्रभाग रचनेवरती मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। मुंबईमधील प्रभाग रचना 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला होता। हा निर्णय रद्द करत शिंदे फडणवीस सरकारनं 227 प्रभागच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याला ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय। मुंबईमधील रस्ते कामांच्या निविदांवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। महापालिकेवरती प्रशासक असताना 400 किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी दिला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। 6000 कोटींची कामं प्रशासकानं मंजूर करणं कितपत योग्य आहे, हे लोकशाहीला धरू नये का? ही रस्त्यांची कामं बजेटमध्ये कशी आणणार अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरेंनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आलेले आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला। मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची ईडीकडून 4 तास चौकशी करण्यात आली। कोविड काळामध्ये दिलेल्या कंत्राटांच्या मुद्द्यावरून त्यांची प्रामुख्याने चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। कोविड संकटाच्या वेळी तातडीनं उपाययोजना केली नसती, परिस्थिती हाताबाहेर गेली असती असं चहल यांनी स्पष्ट केलंय। इक्बाल सिंग चहल यांच्या चौकशीचा उद्देश काय आहे हे मला कळत नाही। ज्या माणसानं चांगलं काम केलं त्यांना चौकशीसाठी बोलावलं जात असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। फुटपाथवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला सवाल विचारलेत। फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्यात असा सवाल कोर्टानं विचारला आणि फुटपाथवरती चालायला जागा नसल्यानं पादचारी जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालतात असं कोर्टानं नमूद केलंय। एका महिलेचा शाप कधी वाया जात नाही, हनुमानजीने दंड केल्यानं सरकार पडलं अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। आघाडी सरकारच्या काळामध्ये मला 14 दिवस 47 डिग्री तापमानामध्ये जेलमध्ये राहावं लागलं, तेव्हा मी 15-16 तास हनुमान चालीसेचंच वाचन केल्याचं त्यांनी म्हटलंय। अजित पवारांचं सगळं आम्ही ऐकत असतो
आणि त्यानुसारच आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं दीपक केसरकरांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री परदेशामध्ये गेलेले आहेत, येताना महाराष्ट्रासाठी घेऊन या, नाहीतर देशासाठी आणायचा आणि दुसऱ्यालाच देऊन टाकायचा, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. मोदी महाराष्ट्रामध्ये येणार असताना मुख्यमंत्रीही वेळेत परततील असा टोला देखील त्यांनी लगावला. कुणालाही मैदानामध्ये येऊ द्या, पुढचा खासदार मीच असेन असा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. तर या आधीही दोघांच्या भांडणामध्ये मी तिसरा निवडून आलेलो होतो, आताही तशीच परिस्थिती असल्याचं ते म्हणाले. रामदास कदम हा शेंडा बुंधा नसलेला नेता असून भाजपला कोणताही प्रकल्प आणायचा नाहीये, फक्त शिवसेनेला बदनाम करायचं असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली. 2014 ते 2019 या काळामध्ये एकही प्रकल्प इथे आणण्यात आला नसल्याचं ते म्हणाले. मकर संक्रांतीच्या निमित्तानं युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं सायन्स कोअर मैदानामध्ये भव्य सामूहिक हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी रवी राणा यांना उखाणा घ्यायला लावला, तर उपस्थित महिलांनीही नवनीत राणा यांना आग्रह करत उखाणा घ्यायला लावला. या दोघांच्या उखाण्यांना भरभरून प्रतिसादही मिळाला. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावरती पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अशा वेळीही त्र्यंबकेश्वरमधील निवृत्तीनाथांच्या चरणी 5 लाखांचे 8 तोळे सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले. अल्पवयीन गर्भवतींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. सांगली जिल्ह्यामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतींमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. मागील 2 महिन्यामध्ये अशा 5 घटना उघडकीस आलेल्या असून तासगावमधील गर्भवती माता आणि बाळाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या चोपडा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. बीड जिल्ह्यामधून ऊसतोड मजुरांच्या 8,140 मुलांचं स्थलांतर झालेलं आहे. मुलांचं स्थलांतर रोखण्यासाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र नियम आणि अटींच्या शर्तींमुळे छोट्या गावांमध्ये ते सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात पुन्हा एकदा कोयताच घेण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये मातीवरच्या कुस्तीतील अंतिम फेरीमध्ये सिकंदर विरोधामध्ये 4 गुण दिल्यानं पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलामधील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केलेली आहे. तर शिपाई संग्राम कांबळेंविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली आणि यावेळी माती विभागातील फायनल कुस्ती मोहोळ गावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाली आणि यामध्ये पंच कमिटीकडून चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप होऊ लागलाय आणि चुकीच्या पंचगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करून सोलापुरामध्ये नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली आहे. चिपळूणच्या खेर्डी MIDCमध्ये सोलार ऊर्जा प्रकल्प गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. 2020 मध्ये मुख्यमंत्री कृषी वीज वाहिनी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला गेलेला होता आणि प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी कुणीही नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते. पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामांबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. वांद्री धरणाच्या कालव्यांमधून निघालेल्या पाण्यामुळे रबी पिकांचं नुकसान झालेलं असून याची प्रत्यक्ष पाहणी करून खासदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं. ठेकेदारांवरती कारवाई करत नसाल तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल असा इशाराही गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. मालेगावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं बिऱ्हाड आंदोलन मागं घेण्यात आलेलं आहे. पालकमंत्री दादा भुसेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन मागं घेत असल्याचं राजू शेट्टींनी जाहीर केलं आणि मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देखील शेट्टींनी दिला. शासन सेवेमध्ये कायम करणं, वेतन वाढ करणं या मागण्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं. दरम्यान या आरोग्य अधिकाऱ्यांनी 1 दिवसाचा संप केलेला असून मुख्यमंत्र्यांनी मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती देखील केलेली आहे. परभणीतही जिल्हा परिषद कार्यालयामध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी 1 दिवसीय कामबंद आंदोलन केलं. कायमस्वरूपी सेवेमध्ये रुजू करून घ्यावं, कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी दर्जा द्यावा या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तर प्रशासनाला जाग न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला. आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यामधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आणि या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील 280 अधिकाऱ्यांनी काम बंद करत सहभाग घेतला.
वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीर शहरामध्ये औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। उर्साच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। वारणा धरणग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर धडक मोर्चा काढत बेमुदत ठिय्या आंदोलन केलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून कब्जा पट्टीच्या बाबतीत लादण्यात आलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर नोकरीच्या बदल्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना 20 लाख रुपये अनुदान द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। आळंदीमध्ये हिंदूंना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हिंदू समर्थक सहभागी झाले होते। सध्या कोयता गँगची सर्वत्र चर्चा सुरू असताना भिवंडी तालुक्यामधील पिंपळघर इथे राहणाऱ्या नवेश पाटील या तरुणानं स्वतःच्या वाढदिवसाचा केक धारदार कोयत्यानं कापून वाढदिवस साजरा केला। या प्रकारामुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली आहे। तर पोलिसांकडून हा कोयता जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर अल्पवयीन मुलांची भाईगिरी यवतमाळ शहरामधील चौसाळा टेकडी परिसरात फायरिंगचा सराव करणाऱ्या टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। पालकांनी या घटनेची दखल घेऊन मुलांकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांनी न घाबरता अशा गंभीर प्रकारांची माहिती देण्यास पुढे यावं असं पोलिसांनी आवाहन केलंय। बारामतीमध्ये येत्या 19 जानेवारीपासून कृषी शेती प्रदर्शन सुरू होत असून या प्रदर्शनास शरद पवार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर रणवीर चंद्रा यांनी भेट दिलेली आहे। या कृषी शिबिरामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथी शेतीबरोबरच मायक्रोसॉफ्टशी करार केल्यानं हवामान बदलामुळे पिकांवरती येणाऱ्या रोगांवर सेन्सॉर टेक्नॉलॉजीमुळे निदान करता येणार आहे। औरंगाबादेमधील गंगापूरमध्ये सासू सुनेच्या प्रेमळ नात्याचं दर्शन घडलं। लासूर स्टेशन परिसरामधील 64 वर्षीय रत्नाबाई जयस्वाल यांनी त्यांची सून योगिताला किडनी देऊन जीवनदान दिलेलं आहे। तमिळनाडूच्या रुग्णालयामध्ये तब्बल 9 तासानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली। गंगापूर तालुक्यामध्ये सासू रत्नाबाई यांचं कौतुकही होत आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राज सदरेवरती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवरती अभिषेक करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीची मिरवणूक निघाली। राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरतोय। माउंट आबूमध्ये तब्बल -6 तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। माउंट आबूमध्ये पारा घसरल्यानं सर्वत्र बर्फाळ वातावरण देखील झालेलं होतं। उत्तर भारतामध्ये वाढलेलं धुकं आणि थंडीमुळे रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावरती परिणाम झालेला आहे। कानपूरमध्ये अनेक ट्रेन थंडी आणि धुक्यामुळे रद्द झालेल्या, तर प्रवाशांना थंडीमध्ये कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावं लागतंय। दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते। दिल्लीमध्ये थंडगार वारे वाहत असल्यानं दिल्लीकर अक्षरशः कुडकुडतायत। तर कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्ली NCR सह उत्तर भारतामधील अनेक राज्ये दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं सर्व वाहनांचा वेगही मंदावलाय। जोशीमठमध्ये सातत्यानं जमीन खचतीये। जोशीमठ इथे जमीन दर दिवशी सातत्यानं खचतीये। तर जोशीमठमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी राहती घरं वाचवण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलेलं होतं। तर जोशी मठाची जमीन दिवसेंदिवस खचत चाललेली आहे। तर जोशी मठाच्या भागामध्ये राहणाऱ्यांचा धोका अद्याप टळला नाहीये। भूस्खलनग्रस्त जोशी मठमधील हॉटेलचं तोडकाम सुरू आहे। जोशी मठमध्ये आणखी 2 हॉटेल्स धोकादायकरित्या झुकलेले आहेत आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे। 3 नोव्हेंबरला रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि त्यामुळे खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती। पंतप्रधान मोदींची स्तुती चक्क पाकिस्तानी मीडियानं केली आहे। मोदींनी भारताला ब्रँड बनवलं। मोदींच्या नेतृत्वात भारताचा जागतिक स्तरावरचा प्रभाव वाढलेला आहे असं पाकिस्तानातील आघाडीचं वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूननं म्हटलेलं आहे। श्वेता तिवारीनं तिच्या इंस्टाग्रामवरती नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। धमाकेदार टीजर प्रदर्शित झालाय आणि या चित्रपटामध्ये चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमती जमती त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला चित्रपटामधून जाणून घेता येणार आहेत। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अमेझॉन प्राईमवरच्या दहाड वेब सिरीजमधून OTTवरती पदार्पण करते। त्याआधी बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दहाडचा प्रीमियर दाखवला जाणार आहे। या फेस्टिवलमध्ये प्रीमियर होणारी ही पहिली भारतीय वेब सिरीज ठरली आहे। अंकितानं तिच्या सोशल मीडियावरती काही फोटो शेअर केलेले आहेत आणि त्यात फोटोंमधून तिनं मकर संक्रांती निमित्तानं केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे फोटो शेअर केलेले आहेत। काळी नऊवारी साडी हलव्याचे दागिने यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते।
तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.